आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरणातील 71-79 क्रमांकाचं वचन आजच्या सत्रामध्ये आपण आचार करणीय प्रकरणातील 71 क्रमांकाचं वचन या ठिकाणी श्रवण करणार आहोत। अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नासती। आधीच्या सत्रामध्ये परमेश्वराला जीव कशा प्रकारे देह क्षेपतात या संबंधित आपण तळमळीत जन्माते धाडी वटो वटो स्पुंदो स्पुंदो रडो देह आपलं परमेश्वराला समर्पित करणारे साधक जे आहेत आणि जे प्रेमाला पात्र होणारे ज्ञानी असून परमेश्वराच्या ठिकाणी योग्य त्या पद्धतीने आचरण करून तळमळ दुःख करून परमेश्वराच्या प्रेमाला पात्र होणारे जीव हे स्वाभाविकपणे होत नाही। ज्ञानी असून उत्तम साधनाकडे ज्ञानापसी प्रेम उत्तम जे सांगितलेलं आहे त्या साधनाकडे हे जे जीव आहेत ते जातात। याचा अर्थ म्हणजे त्यांच्या त्या क्रियेमध्ये कितीतरी प्रयत्नता आहे ते आम्हाला त्या ठिकाणी दिसून येत असतं। आणि म्हणून आजचं जे वचन आहे अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नासते आणि मागचं वचन आहे याच्या आधीचं तळमळीत जन्माते धाडी त्यासी परमेश्वर आपले प्रेम देते। तर अशा पद्धतीने ज्या पुरुषांचा वटोचा अधिकार नाही किंवा ज्या पुरुषांचा तळमळीत जन्माते धाडी अशा प्रकारे तळमळीचा ज्यांचा अधिकार नाही अशा जीवांनी मग काय करावं बरं? आपण जे काही पुरुषांचे गुण बघितले सर्व काही कशा कशा प्रकारे स्वामींनी एक एक करणीय प्रकरणातील एक एक विधी आम्हाला सांगितलेला आहे आणि हे सर्व काही विधी या विधींना एक एक पुरुष जो प्रमाण सांगितलेला आहे। आपण लीळा घेताना सुद्धा निळभट्टांचं उदाहरण घेतो, वटोवासांचं उदाहरण घेतो आणि यांचं उदाहरण ऐकल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण या पंक्तीमध्ये कुठेच बसू शकत नाही। आपल्याकडे तो गुण नाहीये जो त्यांच्याकडे आहे। मग अशा वेळेला कुठेतरी आपण माघार घ्यायचा प्रयत्न करत असतो। एखादा विधी त्या विधीसाठी आपली निश्चिती मनामध्ये होत असते, परंतु नंतर काय होतं, जसं आहे की आता आपण ठरवलं की पोतीला जायचं सकाळी, प्रायश्चित्त आहे, प्रायश्चित्ताला सकाळी 5 वाजता यायचंय आपल्याला, आता निश्चित केलं आपण। पण सकाळी काय झालं की बाहेर पडल्यानंतर लक्षात आलं की थंडी भरपूर आहे, धुकं पडलेलं आहे, आपलं काही जाणं होणार नाही। मग आपण काय करतो, माघार घेतो, घरामध्ये येतो, परत दरवाजा लावून घेतो, देवाला इथूनच प्रार्थना करू असं म्हणतो। म्हणजे दैवपैकीचा एखादा विधी आपण निश्चित करत असतो तर तो निश्चित केलेला जो विधी असतो तो पुढे न्यायचा असतो। सांडव्याचीच लीळा आपण जर का पुन्हा बघितली तर त्या नदीमध्ये खोल अशा पाण्यामध्ये जाऊन ते दगड बसवायची, परत वर यायचं, दुसरा दगड न्यायचा आणि नेलेला दगड, आता आपण शेतकरी आहोत तर तुम्हाला माहिती आहे दगडाची भिंत, नुसते दगड रचायचे, त्याला सिमेंट वगैरे नाही लावायला, नुसते दगड आहेत ते रचून त्याची भिंत तयार करायची, सोपं नसतं। त्या खाच्यामध्ये तसाच दगड आला पाहिजे, तशाच पद्धतीने ते बरोबर ती चाल जी आहे भिंतींची, त्या दगडाची भिंत त्या चालीनेच बरोबर बसवावी लागते, सोपं नाही आहे ते। आणि भट्टोबासांनी मात्र ते आव्हान स्वीकारलेलं आहे। स्वामींची प्रवृत्ती जी आहे त्या पद्धतीने अनुपालन करायचं आहे, निश्चित केलेलं आहे। आणि आता निश्चित करणं
म्हणजे नुसतं देवाला प्रसन्न करणे नाही. नुसतं तुम्ही हो म्हटले, देवाने सांगितलं की साप पकडणार का, तुम्ही म्हटले हो, मग लगेच देव प्रसन्न होत नसतात. ते करून दाखवावं लागतं, थोडस प्रात्यक्षिक करून दाखवावं लागतं. तसं भट्टोबासांनी म्हटलं मी सांडवा बांधू का, स्वामी प्रसन्न झालेले आहेत, परंतु अजून क्रिया सुरू झालेली नाही. क्रिया सुरू झालेली नाहीये, त्याच्यामुळे अजून जीवाचं पुढे मागे कसं होतं काही सांगता येत नाही. कारण की कुठल्याही वेळेला आपण म्हणू शकतो की हे मला जमणार नाही. जसं कापूस आहे, कापूस डोक्यावर न्यायचा आहे, कापसाचं ओझं काहीच नाहीये, परंतु तरी सुद्धा एका विशिष्ट वेळाने आपले हात जर का असे वर असतील, ते कापसाचं जे काही ओझं आहे ते नुसतं धरून आहे, तरी सुद्धा आपले हात भरून येणार आहेत. थोड्या वेळाने हात आपले दुखणार आहेत, एका विशिष्ट वेळाने थकणार आहोत. आणि जेव्हा डोक्यावरचं ओझं थोडंसं आपल्याला जास्त वाटायला लागतं, कधी वाटतं जेव्हा आपण थकतो तेव्हा हात भरून येतात, तेव्हा असं वाटायला लागतं आपल्याला की हे ओझं खाली ठेवू का, हे बोझं मी खाली ठेवू का, असं कुठेतरी मनात येऊन जातं, माघार घेत असतो आपण. आणि भट्टोबासांनी हो तर म्हटलं, स्वामी प्रसन्नही झाले, परंतु अजून क्रिया पूर्णत्वास न्यायची, आणि ती क्रिया पूर्णत्वास न्यायची असते, तिकडून माघारी परत यायचं नसतं. आणि म्हणून भट्टोबासांनी ती क्रिया पूर्ण करून दाखवलेली आहे. आमचे माहीम भट्ट यांनी सुद्धा निश्चिती केली, आणि पहिल्या घासाला वमन झाल्यानंतर अनिश्चित झाला प्रवास, परंतु तरी सुद्धा निश्चिती मात्र त्यांनी ढळू दिली नाही. परत निश्चयावर आणलं स्वतःला आणि पुढे प्रवास केला. ते सरळ परमेश्वराच्या प्राप्तीला गेले. हा प्रवास असा त्यांचा पुढे गेला. हे काय आहे? हे आहे आपला अधिकार आहे आणि आपला अनधिकार आहे. जीव सर्वाधिकारी स्वामी सांगतात, तेव्हा आपण सर्व काही प्राप्त करू शकतो, फक्त तुम्ही प्रयत्न केला पाहिजे. बघा, चपाती बनवणं किती अवघड आहे, आणि गोल चपाती बनवणं त्याच्याही पेक्षा अवघड आहे. मला विशेषतः वाटते, महिला त्रिकोणी घडी करतात, तेल लावतात ना, थोडी चपाती लाटून त्याला तेल लावतात, त्रिकोणी त्याची घडी करतात, आणि ते लाटून लाटून त्याला बरोबर गोल करतात. गोलाला गोल करणं आणि त्रिकोणाला गोल करणं लाटून, ते सुद्धा म्हणजे ही कमालच आहे. परंतु ती गोल चपाती बनवायला शिकताना आधी सुरुवातीला त्रास आहे. आधी विविध देशांचे नकाशे तयार होत असतात बरं का, जोपर्यंत गोल चपाती येत नाही. आणि मग एक दिवशी ती साधना तुमची पूर्ण होते आणि मग पृथ्वी तयार होते. आधी पृथ्वीमध्ये असलेले विविध देश आपण तयार करतो, आणि मग एका दिवशी ती गोल चपाती म्हणजे पृथ्वी आपली तयार होत असते. परंतु जर का ती साधना तुम्ही मध्ये सोडून दिली, मग मात्र तुम्ही आयुष्यात कधीच तशी गोल चपाती बनवू शकत नाही. आणि म्हणून परमेश्वर साधना सुद्धा अशीच आहे की ती जर का आपण पूर्ण नाही केली, तर आपण त्या गोलामध्ये जे अडकलेलो आहोत, तो गोल कुठला आहे? जन्म मरण, जन्म मरण. आणि त्या गोलाचे 4 बिंदू आहेत, स्वर्ग नरक कर्मभूमी मोक्ष, स्वर्ग नरक कर्म मोक्ष. या गोलामध्ये आपण सतत फिरत राहणार आहोत. आणि याच्यातनं बाहेर पडण्यासाठी अनुसरण हा एक मार्ग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. मग प्रत्येक वेळी असंच होणार आहे की आपला ईश्वरदायक विधीसाठी आपला अधिकार नसतोच बरं का, असतो असं नाही, नसतोच. जर का आपल्याला लक्षात येतं की आपण कुठलाही विधी ईश्वराचा करायला जाऊ, दुसऱ्याने केलेला विधी आपल्याला सोपा वाटतो, की बाईचा 100 दंडोत घालत होत्या, बाईचा रास 1 दंडोत घालत होत्या, किती सोपं आहे एकदम दंडोत घालणं. परंतु तुम्ही स्वतः दंडोत घालाल तेव्हा कळेल की नाही, सोपं नाहीये दंडोत घालणं रोज. किंवा भटोबास कुठल्याही सेवेसाठी तत्पर होते, किती सोपं वाटतं ऐकताना, परंतु वास्तविक तसं करताना हे सोपं नाहीये ते. तशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीला क्रिया घडते, अन्नदान घडतं, सेवादास्य घडतं. आपण म्हणतो ह्यांना वरचे वर सेवादास्य घडतं, आपल्याला सोपं वाटतं खूप, परंतु त्या व्यक्तीला विचारा, नुसतं सेवादास्य असं घरी येत नाही. सेवादास्य प्राप्त करण्यासाठी ईश्वराला भरपूर प्रार्थना करावी लागते, स्मरण करावं लागतं, भरपूर काही जोडावं लागतं, तेव्हा जाऊन कुठेतरी परमेश्वर प्राप्त होत असतात बरं का, परमेश्वराचं सेवा प्राप्त होत असते.
आणि म्हणून इथे ज्यांना सेवा घडते त्यांना विचारा की सेवा प्राप्त करणे हे कितीतरी कठीण आहे. सेवा जर का आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्यासाठी परमेश्वराची ती प्रार्थना जी आहे, परमेश्वराची जी प्रवृत्ती आहे त्या प्रवृत्तीपर्यंत आपल्याला पोहोचावं लागतं. आणि जर का तिथून माघार घेतली आपण, मग परत आपण कुठे जाऊ. आमच्या नीळभट्टांनी सुद्धा निश्चय केलेला आहे स्वामींच्या सेवेमध्ये राहायचा. परंतु जेव्हा त्यांनी विचारलं की परत असाच मृत्यू येईल का मला, देवाचं श्रीमुख बघत स्वामी म्हटले काही निश्चिती नाही, म्हणजे परत त्या चक्रामध्ये अडकणार आहोत. त्या दिवशी आपण हा विषय नाही घेतला. त्यावेळी नीळभट्टांनी का नाही म्हटलं, ते म्हटले की आता जे काय व्हायचं ते आत्ताच होऊ दे. असं का म्हटलं, कारण की आत्ता जर का आपण ही संधी सोडली तर परत आपण जन्म मृत्यू याच्यामध्येच परत येऊ शकू. म्हणून नाही, आता जे व्हायचं ते होऊ द्या. आत्ता मरण येईल, परत नंतर मग जगणं आहे, परमेश्वरासोबत जगायचंय. नंतर आपला जीव देवासोबत राहणार आहे. एवढी एक संधी जर का आपण प्राप्त केली तर, आणि सोडली संधी तर परत कुठे जाऊ आपण सांगता येत नाही. खूप गर्दी असते ना, त्या खूप गर्दीमध्ये एखादी व्यक्ती भेटली, आपण म्हणतो लगेच बोलून घ्यायचं पटकन त्यांच्याशी, काय द्यायचंय घ्यायचं त्यांना. परत आपण तिकडे गेलो, ते देवपूजेला गेले, आपण इकडे बसलो, परत भेट होईल नाही होईल. म्हणून आत्ताच आटपून घ्या. तशा पद्धतीने संधी अशीच आहे की व्यक्ती परत भेटेल तुम्हाला त्या गर्दीमध्ये, पण संधी जी आहे ती परत मात्र कधी भेटत नसते. आणि म्हणून आपला कुठलाही विधी तुम्ही करा, देवाचा कुठला पण विधी तुम्ही स्वीकारा, तुम्हाला स्वीकारताना काही वाटणार नाही, पण करायच्या वेळेला तुम्हाला लक्षात येईल की हा कठीण आहे बरं का, विधी सोपं नाही. तुम्ही एका अधिकाऱ्यांना बोलवता घरी, बाबा आमच्याकडे या, बोलवून तर बसता, तिथून पुढे तुम्हाला अवघड वाटायला लागतं की आपल्याला जमेल का, आगत स्वागत त्यांचं उठणं बसणं सगळं आपल्याला करता येईल का सेवा. मग तिथून टेन्शन सुरू होतं तुम्हाला. आणि मग तुम्ही 2 लोकांना अजून बोलवून घेता की बाबा येणार आहेत, असं तसं मला काही सुचणार नाही. म्हणजे प्रत्येकाला सेवा प्राप्त झाल्यानंतर त्यांचा जो अनधिकार आहे तो उभा राहत असतो. मग अशा वेळेला काय करायचं, आपल्या भटोबासांसारखा अधिकारच नाही हे लक्षात आलं, माहीम भट्टांसारखा, महादाईसांसारखा, बाईसांसारखा आपला अधिकार नाही. मग ती क्रिया सोडून द्यायची का आपण, क्रिया सोडून देऊ नका. अव्यरण म्हणतात त्याला. एकदा तुम्ही एखाद्या विधीचं अव्यरण केलं की तो विधी परत कधी प्राप्त होईल हे आपल्याला सांगता येत नाही. या जन्मात तो प्राप्त होईल का, नीळभट्टांना सांगितलं नाही. या जन्मात प्राप्त होईल का नाही होईल ते स्वतः परमेश्वरच सांगू शकत नाही. का नाही सांगू शकत देव, कारण की आपण तसे नाही आहोत. ते सांगितलं, लहान मुलाच्या हातामध्ये एखादी वस्तू जर का दिली तर ती वस्तू तो काय करेल, तो तोंडात टाकेल का फेकून देईल, काही सांगता येतं का आपल्याला, त्याचा काही अंदाज नसतो. न खाण्याची वस्तू सुद्धा तो तोंडात टाकतो, आणि चांगली वस्तू असेल तो सुद्धा तो फेकून देऊ शकतो. तसं आपल्याला त्या लहान मुलाचा विश्वास नाही, तशा प्रकारे देवाला आपला विश्वास नाही आहे की आपण कुठल्या वेळेला काय निर्णय घेऊ आणि कुठल्या दिशेला निघून जाऊ हे सांगता येत नाही. आणि म्हणून देवाला सुद्धा वाटतं की आलेली संधी सोडू नका, असं देव सुद्धा सांगतात. अनुसरा. सारंग पंडितांना ती संधी आलेली आहे. सारंग पंडित हे एक प्रकारे प्रमादी असल्यासारखे आहेत, दायंबास आहेत, हे चांगले बोधवंत आहेत, त्यांना ही संधी आहे. सारंग पंडितांचं एकदा अनुसरण चुकलेलं आहे आणि स्वामींना असं वाटतं की या काळात तरी त्यांनी अनुसरण घेतलं पाहिजे, म्हणून ते त्यांच्यासाठी प्रयत्न करतात, बोलतात, सांगतात, निरूपण करतात, दायंबासांना निरूपण करतात. दायंबास तर चांगले विद्वान व्यक्ती आहेत, तरी सुद्धा लक्षात घ्यायचं की मागे एकदा जर का संधी हुकवलेली असेल, अव्यरण केलेलं असेल, तर ते परत अव्यरणाचा दोष कधी तुटल्या जाईल काही सांगता येत नाही, ते सलग चालू आहे. एकदा पहिल्यांदा जेव्हा खडकुली पाण्याबाहेर आलेली होती, आम्ही 97-98 संवत्सरला होतो, मग
आम्ही एकदा खडकुली वंदन करून आलो, परत जाण्याचा योग आला, त्यावेळेला आम्ही म्हटलं की ते नदीच्या पलीकडे काही जायचं नाही, कारण की तिकडे आम्ही दुसऱ्या दिशेने जाणार होतो. तर तो नदीतला प्रवास खूप मोठा होता, थोडी नावेची सोय होती नव्हती असं. आधी आम्ही निश्चित केलं की तिथे जायचं, मग नंतर निश्चित केलं की नको जायला, तिकडे भरपूर वेळ निघून जाईल आपला. मग नंतर परत हे केलं की आता परत आलेलो आहे तर परत कधी जाणं होईल, मग जाऊया. म्हणून मग आम्ही गेलो तर तिकडे नावच भेटेना आम्हाला. मग इकडून तिकडून ती जी मोठी नाव बोलवली, आम्ही सगळेजण जो 20-1 लोक मुलं आम्ही सगळे त्याच्यामध्ये मार्गातले, आणि मग निघालो आम्ही. त्यांनी ते मोटर चालू केली त्याची, आणि बोट थोडीशी पुढे गेली आणि बंद पडली. बंद पडल्यानंतर ते जे बोटीतले होते ते लोक ते नाव बनवतायत काहीतरी, त्याचं त्यांना लक्षात आलं काय खराब झालंय ते बनवत होते, आणि आम्हाला काही लक्षात नाही आलं. ती बोट हवेने हळूहळू हळूहळू खाली 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 चालली खालच्या दिशेला, आणि त्यांनी सहजपणे असं उभं राहून बघितलं तर बोट पूर्ण खाली चाललेली होती तिकडे खालच्या दिशेला, पाणी वाहत आहे तिकडे. आणि मग त्यांनी पटकन आम्हाला सांगितलं बोट इकडे घ्यावी लागेल आपल्याला, कारण की आपण खाली गेलो तर परत इकडे वरच्या दिशेला येणं अवघड होऊन जाईल. मग आमच्या लक्षात आलं की आपण निश्चित केलं जायचं, मग नंतर म्हटलं की नाही जायचं, आणि परत आता म्हणजे अवहेरण एकदा आपण करण्याचा प्रयत्न केला. आपली निश्चिती जी आहे ती आपण त्याच्यातनं माघार घेतली, त्याच्यामुळे काय झालं, आता असे अडथळे येऊन राहिलेले आहेत. मग सर्वांनी प्रार्थना केली, स्मरण केलं, आणि बोट चालू झाली, आणि आम्ही पलीकडे गेलो, स्नान वगैरे करून परत आलो. म्हणजे अशा पद्धतीने असे काही गोष्टी अनुभवास येतात. एखादं स्थान वंदन करण्याचं टाळलं ना आपण की ते स्थान परत वंदनच होत नाही. आपलं सगळी स्थानं वंदन होतात आसपासची सगळी, पण ते स्थान वंदनच होत नाही, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. कारण अवहेरण एकदा केलं की मग परत, तसं सूत्रपाठाचं पण आहे. सूत्रपाठ जे आहे, सूत्रपाठाच्या बाबतीमध्ये जर का तुम्ही वचन पाठांतर केले आणि त्याची उजळणी नाही केली, म्हटले बघू नंतर करू म्हटलं की नंतर तुम्ही कितीही वेळ बसा, तुमचे वचन पाठच नाही होणार ते. मग परत हे का बरं असं होतं, वेळ देतो तर पाठ झाले पाहिजे, पण कुठेतरी अवहेरण केलं त्याच्यामुळे परमेश्वरालाही कुठेतरी खंती येते की जी वेळ देवाला दिली पाहिजे, वचन पाठांतराला दिली पाहिजे, ती वेळ तुम्ही दिली दुसरीकडे. तसं चालत नाही. जिथली वेळ आपल्याला तिथेच द्यावी लागते, आणि ती वेळ जर का तुम्ही एकदा चुकवली तर ती वेळ परत कधी येईल हे स्वतः परमेश्वर सांगू शकत नाही. कारण की एवढे अडथळे जोडून ठेवतो आपण. शांताबाईसांच्या बाबतीत स्वामी सांगतात की शांताबाईसांची कर्मे म्हणजे अजिबात जळत नव्हती, ते येथून आम्ही काय केलेली जाळून टाकले. एरवी त्यांचे कर्म एवढे कठोर कर्म होते आणि ते क्रमाने आलेले होते. कधी कधी दुःख आलं की ते क्रमानेच येऊन जातं, याला ते त्याला ते त्याला ते. मला तर असं वाटतं हे देवता भोगवतात ना दुःख. एकदा जर का दुःख दिलं तर त्या देवतांचं आपसा काहीतरी फोन वगैरे होत असेल की तुमचं दुःख चालू तर आमचंही भोगून घ्या. मग आता मग सगळ्यांचंच मोनोपाली होऊन एकाच वेळेला त्या जीवाला ते दुःख दिल्या जात असेल, आणि त्याला म्हणतात असंताचे बेचाळे. संताचे बेचाळे आणि असंताचे बेचाळे. संत कर्म आणि असंत कर्म म्हणजे पापरूप कर्म आणि पुण्यरूप कर्म. पाप रूपाला असंत म्हणतात, पुण्य रूपाला संत म्हणतात. आपण एका वेळेला एका माणसाचं मन दुखवतो, ह्याला असंत कर्म म्हणतात, आणि एका वेळेला एखाद्या व्यक्तीचं आपण प्रसन्न करतो त्याला हे संत कर्म आहे. मग अशा वेळेला बेचाळ कशाला म्हणतात, एकाच वेळेला लोकांना आपण दुखवलं. आता जर का मी म्हटलं निरूपणाला आलेले सगळेच लोक वेडे आहेत असं म्हटलं तर, आता असं म्हटलं तुम्हाला राग नाही कारण मी उदाहरण देतोय तुम्हाला माहिती आहे, पण मी जर का रागात बोललो तर तुम्ही एकाच वेळेला सगळे दुखवले जाणार, एकाच वेळेला. म्हणजे काय झालं, माझं असंतरूप कर्म निर्माण झालं. पण आणि ते त्याला म्हणतात बेचाळ, म्हणजे समूहासकट. आता जेव्हा दुःख भोगवल्या जाईल त्या संबंधित, तेव्हा इथे किती लोक आहेत, 50 लोक आहेत, तर 50 लोकांचं मन दुखवल्याचं दुःख जे असेल ते एकाच वेळी भोगायला मिळणार आहे. तशाच प्रकारे आनंदाचं, पुण्याचं, संतरूप कर्माचं सुद्धा आहे. ते जर का बेचाळ निर्माण झालं तर एकाच वेळेला त्याला
क्रमाने सुखरूप क्रिया भोगायला मिळतात. म्हणून आपण बघतो ना, एखादा श्रीमंत माणूस आहे त्याच्या बाबतीत सगळं चांगलंच होत जातं, आणि एखादा दुःखरूप माणूस आहे त्याच्याविषयी सगळं वाईट वाईटच होतं. कारण की त्यांनी ते समूहाने जोडलेला आहे, पॅकेज मिळालेला आहे त्याला दुःखाचा सुखाचा, तो क्रमाने भोगवला जात असतो. आणि म्हणून दैवराटी पैकीच्या क्रियेमध्ये सुद्धा असं आपण अव्हेरण जोडलेलं असेल तर ते अव्हेरण आपल्याला सतत आपला पिछा करत राहतं. कुठलाच योग येत नाही. निरूपणाला आलो तर त्याच्या आधीच निरूपण संपून गेलं. देवपूजेला आलं तर देवपूजेला गादी लागून गेली. काहीच मिळत नाही आपल्याला वेळेवर. स्नान करायला गेलो तर इकडे कुलूप लागून गेलेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने सगळ्याच गोष्टीमध्ये अव्हेरण आपलं आडवं येत राहतं. म्हणजे परमेश्वर पैकीच्या कुठल्याही क्रियेमध्ये प्रत्येकाला अडथळा येतो. काही लोक जे आहेत तो त्यांचा अडथळा बाजूला करतात. एका व्यक्तीने सांगितलं की आमचं हातावर पोट आहे म्हणे, परंतु आम्हाला जेव्हा सेवा प्राप्त होते तेव्हा आम्ही आमचं जे काही व्यवसाय आहे, छोटासाच व्यवसाय म्हणे, रोज तिकडे गेलो आम्ही दुकानात तर आम्हाला द्रव्य मिळतं, परंतु जर का ईश्वर सेवा प्राप्त झाली तर आम्ही ते आमचा व्यवसाय बंद ठेवतो. मग ते 1 दिवस राहो 2 दिवस राहो आम्ही विचारच करत नाही की, परंतु असं होतं की पुढच्या वेळेस कुठल्या तरी बाजारामध्ये आम्हाला परमेश्वर ती भरपाई करून देत असतात. परंतु परमेश्वराच्या सेवेसाठी आता ती वेळ सेवेची आहे तर सेवेलाच द्यायची. ती परमेश्वर नंतर भरपाई करतात. परमेश्वर तुमचं नुकसान होऊ देत नाही. जेव्हा आमचे जानोपाध्याय वगैरे हे चालले श्री प्रभूंच्या भेटीला, स्वामींनी नियम सांगितला एका ठिकाणी 2 मुक्काम करायचे नाहीत आणि भिक्षा मागून वगैरे जेवायचं, सगळं नियम सांगितले. आणि मुक्काम दर मुक्काम करत रुद्रपूरला पोहोचायचं. तर तुम्हाला पाऊल पाऊला घोमटे होते. मध्ये काय झालं की मध्ये त्या ठिकाणी एक मुक्काम झाला, यांना एका ठिकाणी जेवणाचा दंडवत मिळाला आणि ते जेवण होतं, आंब्याच्या पंक्ती सुरू होत्या, म्हणजे उन्हाळा असेल कदाचित. आता आत्ताच्या काळामध्ये आंबे आपल्यासाठी काही एवढं काही राहिलं नाही, कुठल्याही सीझन मध्ये ते मिळतात. आधीच्या काळात तसं नव्हतं. आधीचे लोक ज्या सीझन मधला फळ त्या सीझन मध्ये ते खायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं की त्यांच्या तब्येती चांगल्या राहायच्या. मग अशा वेळेला त्या ठिकाणी जानोपाध्याय वगैरे होते आणि त्यांच्या सोबतचे आहेत ते मात्र तिथेच आंबे खात राहिले. पण जानोपाध्याय म्हणाले नाही, आपल्याला श्री प्रभूंच्या भेटीला जायचंय, आंब्याचं नवल आहेच, आंब्याच्या पंक्ती सोडल्या तर श्री प्रभूंची भेट होईल, आणि जर का आंब्याची पंक्ती नाही सोडल्या तर श्री प्रभूंची भेट होणार नाही. काय करायचं? कधी कधी त्या द्विधेमध्ये आपण असतो. आणि त्यावेळेला जानोपाध्यांनी मात्र निर्णय घेतला की नाही, आंबे खायला नाही भेटले तरी चालतील पण श्री प्रभूंच्या भेटीला मात्र जायचं. आणि त्यांनी जाताना सोबत 5 आंबे श्री प्रभूंच्या भेटीला नेलेले आहेत. स्वतः आंब्याचा त्याग केला आणि श्री प्रभूंना स्वतःच्या द्रव्याने विकत घेऊन ते आंबे अर्पण केले. आणि ते येण्याआधी श्री प्रभू म्हणतात की जानोपाध्याय येणार आहेत, आंबे आणणार आहेत, आणि आंबे कसे आहेत? गोड आहेत. आंबे तर गोडच आहेत, परंतु त्या गोडव्या मागे दातृत्वाचा भाव आहे. एरवी एखादा पदार्थ चांगला जरी असेल पण देण्याचा भाव चांगला नसेल, देण्याची पद्धत जर का चांगली नसेल, एखादा चांगला पदार्थ पण आपल्याला कोणी फेकून दिला तर आपल्याला तो गोडच लागणार नाही. मी जसं उदाहरण देतो, एखाद्याने आपण घरी गेलो त्यांनी सोन्याच्या ग्लासमध्ये पाणी दिलं आपल्याला, आणि देत असताना ते टेबलावर आपटून तो ग्लास दिला आणि म्हटलं गिळा. तुम्हाला ते पाण्याने चव जाईल का? सोन्याचा ग्लास आहे, फिल्टरचं पाणी आहे, परंतु देण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. त्याच्यामुळे काय झालं की आपल्याला ते पाणी पिऊस तर वाटणार नाही, पिलं तर तुमची तहान सुद्धा जाणार नाही, विष पिल्यासारखं तुम्हाला वाटेल. तशा पद्धतीने आपली दातृत्वाचा जो भाग आहे तो सुद्धा उत्तम प्रकारचा असा असला पाहिजे. तो भाव जानोपाध्यांचा होता. म्हणून श्री प्रभू त्यांची वाट बघत होते आणि मग गेले. श्री प्रभूंनी आंबे खाल्ले, ते काय केले? उचिष्ट केले. आपल्या भाषेमध्ये उष्ट, परंतु ईश्वरीय ज्ञान भाषेमध्ये त्याला उचिष्ट असं म्हटलं जातं.
प्रसाद केले, ते जानोपाद्यांना प्रसाद म्हणून दिलेले आहेत आणि मग श्रीप्रभूंचे उपयोगी काही आंबे त्यातले गेले आहेत. आणि नंतर जेव्हा केव्हा जानोपाद्य स्वामींच्या भेटीला आलेले आहेत, स्वामी तेव्हा आमचे अन्वयाला आहेत. आणि त्या ठिकाणी काय होतं की स्वामींचा मुक्काम होता, तर तिथला जो पुजारी आहे, तिथला जो शेतकरी आहे, तो शेतकरी काय करायचा, रोज 5-5 आंबे आमच्या स्वामींना आणून स्वामींना अर्पण करायचं. आणि स्वामी मात्र त्यातला एकही आंबा खात नव्हते, साठवून ठेवत होते. तेव्हा बाईसा म्हणाला, बाबा हे किती आंबे साठलेत, हे आपणही खात नाही, कोणातरी देऊन तरी द्या प्रसादाला. स्वामी देत नव्हते. नाही, स्वामी म्हणतात बाई दृढपूर्वक येतील, म्हणजे जानोपाद्यांना दृढपूर्वक स्वामी म्हणत होते. आणि ते 1.5 रोटी खातात म्हणून त्यांना दृढपूर्वक स्वामी आमचे म्हणतात. ते येतील आणि त्यांना हे आंबे खाऊ घालायचे. आणि मग जेव्हा केव्हा जानोपाध्याय येतात, स्वामींची भेट घेतात, हातपाय सोळे करतात, थकवा शीन जातो आणि मग स्वामी त्यांना तृप्तपर्यंत आंबे खाऊ घालतात. विषय सुरू आहे की जर का तुम्ही देवासाठी एखादं नुकसान पत्करत असाल, स्वीकारत असाल, तर परमेश्वर ते नुकसान तुमचं कुठे ना कुठे भरून देतात, नुकसान होऊ देत नाहीत. परमेश्वराला पूर्णत्वाने तुमची काळजी आहे. मग अशा वेळेला आपल्याला एखादा अनधिकार जरी उभा राहिला, एखादा अडथळा जरी उभा राहिला, तरी त्यावेळी आपल्याला काय करता आलं पाहिजे, ठामपणे उभं राहता आलं पाहिजे. ती क्रिया आपल्याकडनं घडणार नाही हे आपल्याला माहिती असून सुद्धा अप्राप्ती, आजचं जे वचन आहे ते वचन तेच सांगते आम्हाला की अप्राप्ती निमित्तके दुःखे कर्माची राशी नसतात. अप्राप्ती जर का तुम्ही भावली, जे पदार्थ ईश्वर पैकीचे जे पदार्थ ते काय ते पुढे येणारच आहे. त्या गोष्टींविषयी आपल्याला अप्राप्तता असली पाहिजे, कारण ती गोष्ट, त्या वस्तू, ते पदार्थ किंवा तो विधी आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय आपली योग्यता वाढणार नाही. आणि म्हणून सांगतात त्या पदार्थांविषयी आपल्याला अप्राप्ती असली पाहिजे. आपण म्हणतो पुरणपोळी जर का भेटली तर कसली अप्राप्ती असते, गरम पुरणपोळी आहे तर त्याच्यावर काय पाहिजे तुम्हाला, तेल की तूप, त्याच्यावर तूपच पाहिजे. चटणी भेटली तर नाही, चटणी भेटली तर चटणीमध्ये काय पाहिजे असतं तुम्हाला, किती श्रीमंत माणूस असो त्या चटणीमध्ये तो तूप घेत नाही, तो तेलच घेतो. हे काय झालं, अप्राप्ती. आमचे नाथोबास जेवण वाढलं, त्यांना तूपच नाही वाढलं, ते थांबून राहिले. स्वामी म्हटलं भोजन करा, काय झालं, जी तूप नाही वाढलं. स्वामी म्हणतात तुम्ही पात्री पडिले भोजन करा, जे आलं ते सुरू करून द्यायचं. पदार्थांची वाट नाही बघायची. वाट बघायची असेल तर परमेश्वर पैकीचे जे काही साधन आहेत, पदार्थ आहेत, जे आम्हाला देवाकडे घेऊन जाणार आहेत, त्याची वाट बघा. आपण जसं निरूपणाला येतो आहोत, तर आपण त्या वाहनाची वाट बघतो जो आपल्याला या निरूपणाला घेऊन येणार आहे, त्या वाहनाची वाट बघतो. त्यावेळेला रस्त्यावरून अनेक मोठी मोठी वाहनं जातात, महागडी वाहनं जातात, त्यांच्याकडे आपण बघत नाही. निरूपणाला येणारं वाहन कुठलं आहे, जे आम्हाला ते साधन अपेक्षित आहे, की जे देवाकडे आम्हाला घेऊन जाणार आहे. आणि म्हणून इथे सांगतात ते पदार्थांची अप्राप्तता असेल, भेटत नसतील, तर त्या वेळेला त्या पदार्थांची अप्राप्ती आपण भावली पाहिजे. आणि देवाकडेच त्याची अप्राप्ती आपल्याला भावायची आहे. मग काय होतं, दुःखे म्हणजे अप्राप्तीविषयी जर का तुम्ही दुःख केलं तर कर्माची राशी नासती, म्हणजे अडथळे रूप जे कर्म आहेत ते अडथळे रूप कर्म त्याच्यामध्ये आपले नासून जात असतात. आणि म्हणून या संबंधित जी लीळा आपण या ठिकाणी घेणार आहोत, त्या लीळेचा थोडासा संदर्भ बघूया. उत्तरार्ध 586 क्रमांकाची लीळा आहे. स्वामींचं अवस्थान बेलापूर या ठिकाणी आहे. लखुबाईचा उपरी भटा निरूपण, भटोबासांना निरूपण केलं लखुबाईसांच्या वागण्यावरून. बेलापुरी आमच्या स्वामींचं अवस्थान आहे. बाईसांचं देहावसान झालेलं आहे. बाईसा आमच्या ईश्वर दर्शनाला गेलेल्या आहेत आणि लखुबाईसांना भटोबास म्हणतात, कारण की बाईसा होत्या तोपर्यंत स्वामींच्या कुठल्याही सेवेकडे लक्ष द्यायची काहीच आवश्यकता नव्हती. बाईसा सगळ्या सेवा ज्या आहेत त्या एकदम योग्य वेळी योग्य प्रकारे त्या तयार ठेवत होत्या.
आणि अशा वेळेला बाईसा नसताना स्वामींच्या सेवेअर्थी आता तिथे कोणी नाही, मग स्वामींना योग्य वेळी भोजन मिळावं, सेवा मिळावी वगैरे वगैरे, आपल्याकडनं ती सेवा घडावी म्हणून बटोबास लखुबाईसांना म्हणतात, बाई गोसाव्यांशी आरोगणेसी उशीर होत असे, आऊसासी तरी करिता नाहीये, तरी सकाळी येऊन तुम्ही उपहार करावा. देवासाठी भरपूर वेळ होतो भोजनाला, आणि आऊसांना तर आपण काहीच सांगू शकत नाही, कारण तिला ते बनवताच येत नाही. मग असं करा, तुम्ही जर का सकाळी लवकर आलात तर बरं होऊन जाईल, आणि तुम्ही जर का स्वामींच्या भोजनाचे पदार्थ तयार केले तर स्वामींचा उपहारही लवकर होऊन जाईल. तुमचेनी बरवा होईल आणि तुम्ही खूप चांगलं बनवाल, तुम्हा परम लाभ होईल आणि याचा तुम्हाला परम लाभ होईल. परमेश्वराची सेवा करत असल्यामुळे मिया जरी करावे तरी आप जवावे असे जावे असे, आणि मी जर का करावं तर माझ्याकडे काही ईश्वर सेवा दुसरी आहे, पूजा द्रव्य आणायचं आहे, भिक्षाला जायचं आहे, काही सेवा अजून आहे, त्यामुळे मला काही वेळ देता येत नाही. ऐसे भटी पुन्हा पुन्हा म्हणितले. आता भटोबास त्यांना पुन्हा पुन्हा म्हणतायत. मागा तया आणि भटासी भांडण झाले होते. पुन्हा पुन्हा का म्हणावं लागतं, कारण की ते ऐकल्या न ऐकल्यासारखं करतायत. कारण की भटोबास आणि त्यांचं मागे कशावरून तरी भांडण झालेलं होतं. तयात हो न म्हणतीची, म्हणून त्या पटकन हो म्हणत नव्हत्या. भटी प्रार्थनी म्हणितले. मग भटोबासांनी विनंतीच्या सुरामध्ये सुद्धा त्यांना प्रार्थना केली, आणि मग त्या म्हणतात ठीक आहे, हो म्हटल्या. पण हो म्हणण्यामध्ये काय आहे, ठीक आहे. एखाद्यानं जर का विचारलं भाजी कशी झाली, आपण काय प्रतिक्रिया दिली पाहिजे, एकदम छान झाली बरं का. आपण म्हटलं ठीक आहे. ठीक आहे म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये जेमतेम प्रतिक्रिया आहे. ज्यांना ती प्रतिक्रिया मिळाली त्यांच्या लक्षात येतं की भाजी काय आवडलेली नाही. तशाप्रमाणे त्यांनी हो म्हटलं. परी तात्पर्य न म्हणतीची, परंतु असं काही मनापासून आवडीपूर्वक त्यांनी हो म्हटलेलं नाही. आणि ते म्हणतात तुम्ही जा पुढे. भटोबासांना ते म्हणतात मला जसं येईन तसं मी सेवा करेन, मी चांगली सेवा करेन असं म्हणत नाही. बघा आपल्याला इथे धड साधू सेवा मिळत नाहीये, वासनिकांची सेवा मिळत नाही, परमार्गाची सेवा मिळत नाहीये. लखुबाईसांना उभयदृश्य परमेश्वराची सेवा प्राप्त झालेली आहे, आणि ते म्हणतात मला जसं जमेल तसं मी करेल, चांगलंच होईल असं काही नाही. ते म्हणतात बाईसांकडनं जसं होत होतं तशी सेवा माझ्याकडनं घडेल असं काही सांगता येत नाही. भट्टोबासांना दुःख झालं. स्वामींकडे येऊन त्यांनी ते सगळं भट्टोबासांनी सांगितलेलं आहे. आणि स्वामी म्हणतात काही दुःख करू नका, तुम्ही पण कुठे कुठे लक्ष द्याल. आणि यावर स्वामींनी काही निरूपण केले, आणि स्वामी भट्टोबासांना म्हणतात तुम्हाला जी सेवा आहे त्या सेवेसाठी तुम्ही जा. यासी ओजवे तैसे करी, ते आम्हाला जसं जमेल तसं आम्ही धकवून घेऊ सगळं काय. स्वामी म्हणतात भक्ती जैसी रामाची लक्ष्मणे केली. रामाची भक्ती लक्ष्मणाने केली. त्रेतयुगामध्ये भक्ती हा धर्म सांगितलेला आहे. ती कशी केली, आवडीपूर्वक केलेली. धाकामध्ये ती केलेली नाहीये की मोठा भाऊ आहे म्हणून करायचंच आहे. ती आवडीपूर्वक ती भक्ती केलेली आहे. आणि म्हणून स्वामींनी ते उदाहरण दिलं, भक्तीसी काही प्रार्थनी करवणे असे. ज्याला भक्ती करायची आहे त्याला आपण विनंती करायची का बाबा उपदेश घे रे बाबा, त्याला प्रार्थना काय करायची आपण, त्याला भक्ती करायची तो भक्तीपूर्वक आवडीपूर्वक ते स्वीकारणारच आहे. एखाद्याला सेवेची विनंती आपण का करायची, त्याला सेवा करायची असेल तर तो स्वतःच करेल. त्याच्यासाठी विनंती प्रार्थना करायची आपल्याला कुठल्याही प्रकारची आवश्यकता नाही. प्रार्थनी न करवी जे की कोणाच्याही मागे देवधर्म करा देवधर्म करा म्हणून त्यांच्या काही मागे लागू नका. स्वामींनी हे वचन सांगितलं, उदाहरण सांगितलं, आणि पुढे दृष्टांतही सांगितलेला आहे. आणि नंतर लखुबाईसा आल्या, स्वामींसाठी काही भोजन पदार्थ बनवले, स्वामींची आरोगणा झाली. भटोबास त्यांची सेवा आटपून आले आणि बघितलं की स्वामींचं आरोगणा वगैरे झालेली आहे. आणि त्यानंतर स्वामींचा जो उचिष्ट प्रसाद आहे तो भटोबासांनी घेतलेला आहे, आणि बघितला तो कसा आहे, कच्चा आहे. जे शिजलं पाहिजे ते कच्चा आहे. आणि एखादी गोष्ट इतकी शिजलेली की ती करपून जळून गेलेली आहे, म्हणजे कच्च पक्क असं आहे, जळालेला असा आहे. आणि त्यांना आठवले की बाईसा होता तेव्हा किती सुंदर
सगळे पदार्थ बनवायचे, सुंदर पदार्थ निवडायचे, सुंदर प्रकारे पदार्थ ताटामध्ये आरवण्यासाठी वाढायचे. त्यांना सर्व ते आठवलं बाईसांचं. इथे देवाच्या सेवेला कुणीच नाही. आणि मग इथे आचार्य भटोबास दुःख करत असताना स्वामी त्यांना म्हणतात, काय झालं बरं, दुःख करताय का? ना जी हाची प्रसादू बाईसे करीते होती तै बरवा लागे. त्याच्यामध्ये चव होती, कारण की बाईसाच आवडीपूर्वक बनवत होते. कोणासाठी बनवतोय आपण? त्यावर त्या पदार्थामध्ये चव असते ना, ती चव वाढते. तुम्ही मार्गातलं जर का अन्न ग्रहण केलं आणि तुम्ही इथे किती वाटण घाटण करून ती भाजी बनवा घरी, आणि मार्गामध्ये ती भाजी एकदम साधी जरी बनली तरी ती भाजी चविष्टच लागते. आम्ही एकदा प्रवासात गेलो आणि पांचाळेश्वरला आमचा मुक्काम, तिथे पंगत संध्याकाळची. ड्रायव्हर म्हणे की मी इथे जेवणार नाही, म्हणे मला पैसे द्या, मी बाहेर जाईन जेवायला. आम्ही म्हटलं अरे जेवण चांगलं असतं. तो बोलला नाही. मग तो जेवण करून आला, आमची पंगत वगैरे सगळं आटपलं. त्याला म्हणे जेवला का तू? म्हणे जेवलो, पण पैसे पण गेले आणि जेवण काही चांगलं नव्हतं. आम्ही म्हटलं जेवायचं का तुला? म्हणजे हो, आहे का जेवण? मग त्याला मार्गाचं जे काही जेवण होतं ते त्याला, पंक्तीचं होतं ते त्याला दिलं. त्याच्यानंतर जेवढ्या दिवस आम्ही प्रवास केला तेवढ्या दिवस त्यांनी आम्हाला कुठेच बाहेर खाऊ दिलं नाही. तो म्हणायचा कुठेही मार्गातनं शिदोरीच घ्या. त्याला ते जेवण एवढं आवडलं मार्गाचं की तो बोलला असं जेवण मी कधीच कुठे जेवलो नाही. आणि एकदा त्याला आम्ही म्हटलं की आज आपल्याला बाहेर जेवावं लागेल, आपण जिकडे चाललो त्या रस्त्याला मार्गच नाहीये. तो बोलला इथून शिदोरी घ्या म्हणे, परंतु बाहेरचं नाही खायचं. म्हणजे त्या पदार्थाला जी चव आहे त्याच्या मागे सेवेचा भाव आहे, आवडीचा भाव आहे आणि ते भिक्षांना आहे. त्याच्यामुळे त्या पदार्थामध्ये ती चव आहे. तुमच्या घराच्या भोजनाला, त्या भाजीला ती चव तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही त्याच आवडीपूर्वक सेवा भावाने तो पदार्थ जेव्हा बनवाल, अहंकार रहित निर्दोष होऊन तो पदार्थ बनवाल, देवाचं स्मरण करत प्रार्थना करत तो पदार्थ बनवाल, तेव्हा त्या पदार्थाला तशी चव येणार आहे. बाईसा त्या पद्धतीने बनवायच्या. आणि म्हणून इथे सांगतात भट्टोबास हाच पदार्थ बाईसा बनवायचे तेव्हा बरवा लागे. प्रसाद देखुनी बाईसाचे वाटे जी. हे भोजन बघून बाईसांची आठवण येते, ज्ञानी आला भक्ताची आठवण येते आहे. स्वामी म्हणतात तरी बाईसा निमित्त अप्राप्ती करीते असा. बाईसा निमित्ते, बाईसा नाहीयेत सेवेमध्ये, आणि त्यांची ती सेवा आणि बाईसा या दोघांचं तुम्ही अप्राप्ती भावत आहात. ते नसल्याचं दुःख तुम्हाला होत आहे. जी जी हो ते सांडून गेली आता काही करीन. पण बाईसा तर आपल्याला सोडून गेलेले आहेत, आता आपण काय करू शकतो? स्वामी म्हणतात अप्राप्ती निमित्त के दुःखे कर्माची राशी नासती. अशाच प्रकारचं अप्राप्ती जी आहे ती आपण भावली पाहिजे, कारण अप्राप्ती निमित्त के दुःखे कर्माची राशी नासती. म्हणजे ईश्वरदायक जे काही विधी आहेत ते जर का आपल्याला प्राप्त होत नसतील आणि ते प्राप्त व्हावे म्हणून जर का तुम्हाला दुःख वाटत असेल तर निश्चितच काय केलं पाहिजे, त्याविषयी अप्राप्ती केली पाहिजे आणि देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. तर त्याने दुःख कर्माची राशी नसती. म्हणजे संत कर्म असतील तर विधी प्राप्त होण्यामध्ये जे काही अडथळे असतील ते सगळे अडथळे नासून जातात आणि तो विधी आपल्याला प्राप्त होत असतो. एकाने वचन पाठांतर केले आणि त्यानंतर त्याचे काही वचन त्यांची पाठच होत नव्हती. 5-7 वचन ते माझ्याकडे आले आणि सगळी वचन पाठ झाली, हे 5-7 वचन माझे पाठच होत नाहीये. मग ते आले, देवाला प्रार्थना वगैरे केली, दंडवत घातले, त्यांना परत भोग दिला त्या 7 वचनांचा आणि 1 तास घरी गेल्यानंतर 1 तासांनी परत फोन केला, ती वचन माझी पाठ झाली म्हणे. म्हणजे त्यामध्ये काही अडथळा असेल तर तुम्हाला थोडे कष्ट घ्यावे लागतील, विनंती करावी लागेल, प्रार्थना करावी लागेल, तर त्या विधीतला अडथळा नासून जात असतो आणि तो विधी सहजपणे आपल्याला प्राप्त होतो. आणि म्हणून स्वामी सांगतात अशा प्रकारे अप्राप्ती निमित्ताने आपण दुःख जे आहे ते केलं गेलं पाहिजे. अप्राप्ती ते 7 पदार्थाची अप्राप्ती सांगितली, पण कशाची अप्राप्ती करायची, नेमकी कशाची अप्राप्ती आपल्याकडनं घडली पाहिजे. आपल्या अप्राप्त थोड्या वेगळ्या असतात. आपण पहिल्या पंक्तीला जेवायला बसतो, आता इथे काही पंक्ती बसत नाही म्हणा,
परंतु ते असतं की पंक्तीला बसायचं म्हणजे पंक्तीला जेवणारे लोक वेगळे आणि वाढणारे लोक वेगळे असतात. आता ते जेवणारे जे लोक असतात ते परत वाढायला नसतात, ते जेवले की अदृश्य होऊन जातात. पण जे वाढणारी जी सेवा लोक घेतात ते बिचारे शेवटपर्यंत वाढतात. मग त्याच्यामध्ये असं होतं की पहिल्या पंक्तीला सगळे पदार्थ असतात आणि शेवटच्या पंक्तीला एक दोन पदार्थ संपलेले असतात, खास करून गोड पदार्थ वगैरे. आता एखाद्याचं अप्राप्ती कशाची असते, त्याला शेवटच्या पंक्तीत नेमकं गोड मिळत नाही, मग तो म्हणतो म्हणून मी पहिल्या पंक्तीला बसत असतो. आणि शेवटच्या पंक्तीला बसलं की तो पदार्थ नसतो. तो कसली अप्राप्ती भावतोय, त्या पदार्थाची अप्राप्ती भावतोय. कुठला पदार्थ आहे तो? पदार्थ तुम्ही घरी किती बनवू शकता आणि खाऊ शकता, तुम्ही विकत घेऊन खाऊ शकता, तुमच्याकडे सगळं आहे, द्रव्य आहे, सगळं आहे, तरी सुद्धा आपण पदार्थामध्ये अडकलेलो आहोत. आम्ही स्नान करायला गेलो, आता सगळेजण आहे की आता डोमेग्राम येणार आहे, सगळ्यांचं आहे की आता विडा अवसर काढा, आपल्याला डोमेग्रामला जायचं आहे, वंदन करायचं आहे, सगळ्यांच्या डोक्यात ते आहे. एक जण मला म्हणे, बाबा आज आपण चहाच नाही पिलो म्हणे. हो म्हटलं, इथे कोणाला चहाची आठवण नाही, तुम्हालाच कसं काय चहाची आठवण आहे? सगळेजण डोमेग्रामचं राजमठात आधी जायचं का शिन्नर आधी जायचं, ही अप्राप्ती भावतायत. आणि यांची अप्राप्ती काय आहे? पदार्थाच्या अप्राप्ती त्यांच्यामध्ये आहे. आपल्याला कशाची अप्राप्ती भावता आली पाहिजे ते सुद्धा ज्ञानाने कळत असतं. आणि म्हणून ज्ञान जे आहे, ब्रह्मविद्या ज्ञान, ते आपण अवगत केलं पाहिजे. सूत्रपाठ वाचलं पाहिजे, लीळाचरित्र वाचलं पाहिजे, स्मृतिस्थळ वाचलं पाहिजे, वृद्धाचार वाचला पाहिजे, मार्गरूढी वाचली पाहिजे, महानुभाव तत्वज्ञान वाचलं पाहिजे, महानुभावांचा इतिहास वाचला पाहिजे. आपण हे कुठलेच पुस्तकं वाचत नाही. आपल्याकडे जी पुस्तकं, पारायणाची स्तोत्र, हे ते सगळं एवढे आहेत, जे ग्रंथ आहे आमच्याकडे ते आम्ही वाचत नाही. त्याच्यामुळे नेमकी कसली अप्राप्ती करायची? न अप्राप्ती ते साताची पदार्थाची, 7 पदार्थांची अप्राप्ती व्हावायची आहे. वासनिक, भिक्षू, शास्त्र, ईश्वरानी प्रेम. कुठले कुठले बरं? नसतान, प्रसाद, वासनिक, भिक्षू, शास्त्र, ईश्वर प्रेम, म्हणजे 7 या गोष्टी आहेत. पाठांतर करून ठेवाया. या 7 पदार्थांची अप्राप्ती भावायची, कारण हे 7 पदार्थ साधन आहेत आणि साधनाद्वारे साध्य प्राप्त होणार आहे. जर का साधन जमलं तर साध्य जमणार आहे. तुम्ही 5 लोकांचं जेवण जर का बनवायला शिकलात तर तुम्ही पुढे 50 लोकांचं जेवण त्या अंदाजाने बनवू शकता. 50 लोकांचं जेवण शिकलात तर 500 लोकांचं जेवण बनवायला शिकू शकता. अंदाज आहे, तिथपर्यंत पोहोचू शकता. त्यासाठी आधीचा टप्पा पूर्ण करता आला पाहिजे. साधन पूर्ण करा तर साध्यापर्यंत तुम्हाला ते साधन घेऊन जाणार. आणि आपल्यासाठी साधन कुठलं आहे? स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, शास्त्र, ईश्वर आणि प्रेम, असे 7 पदार्थ आहेत. त्यामध्ये स्थान म्हणजे आम्हाला वेळोवेळी स्थान वंदन हे झालं पाहिजे, आणि ते होत नसेल तर त्याविषयी अप्राप्तता भावा, स्थान वंदन तुम्हाला प्राप्त होईल. प्रसाद वंदन करायला मिळत नसेल, अप्राप्ती भावा. वासनिक जे धर्म वार्ता स्मरणनिष्ठ जे वासनिक आहेत, उपदेशी आहेत, जे धर्मनिष्ठ आहेत, स्मरणनिष्ठ आहेत आणि धर्म वार्ता करणारे आहेत, असे वासनिक आम्हाला भेटले पाहिजेत. आम्हाला वासनिक कुठले भेटतात? जे अन्य वार्ता करणारे आहेत, आम्हाला धर्मापासून लांब नेणारे आहेत, ज्ञानाची आवड नसणारे वासनिक जे आहेत, उपदेशी वासनिक नाही म्हणतायत त्यांना, ते आम्हाला भेटतात. आमचाही वेळ वाया जातो. आम्हाला असे लोक भेटले पाहिजेत. आमचं स्मरण वाढलं पाहिजे, ज्ञान वाढलं पाहिजे. अशी अप्राप्ती तुम्ही भावा, तसे लोक तुम्हाला बरोबर भेटणार आहेत. भिक्षू सुद्धा तसेच भेटले पाहिजेत आपल्याला. शास्त्र भेटलं पाहिजे, ज्ञान भेटलं पाहिजे, म्हणून देवाकडे प्रार्थना करा. ईश्वर, आणि सर्वात मुख्य हेतू ईश्वर भेटले पाहिजेत. आणि प्रेम, ईश्वर भेटल्यानंतर काय मागायचं बरं आपण? मोडीये तोडी आणि वेवची दे. जसं कनाशीच्या ब्राह्मणाला देव भेटले आणि म्हटलं काय मागा, आम्ही प्रसन्न झालो. ते म्हणतात, देवा सुने हाती तक्र भात. काय मागितलं त्यांनी? सुने हाती तक्र भात. सून मागितली, म्हणजे मुलगा नव्हता त्याला, तर मुलगाही त्याच्यात मागून घेतला. आणि ती पण सून कशी मागितली? सेवा करणारी सून मागितली. सुने हाती तक्र भात म्हणजे तिकडे गाई म्हशी पण गुरढोर मागून घेतलेली आहे. तक्र म्हणजे दूध दुभत असणाऱ्या त्या गाई म्हशी मागून घेतल्या, आणि भात म्हणजे शेती पण मागून घेतली. एकाच वाक्यामध्ये सगळं मागितलं. आणि
आपले जे गुरु तेच आहेत ना, कनाशी जे ब्राह्मण आपले गुरु आहेत, त्यांनी एका वाक्यात सगळं मागितलं. तसं आपण सुद्धा काय करतो, एका विड्यामध्ये सगळं काही देवाकडे मागून घेत असतो. देव म्हणतात हे सगळं भेटणार आहे, आमच्याकडे दुसरं पण काही आहे, ज्ञान आहे, प्रेम आहे, सेवादास्य आहे, स्मरण आहे, ते मागा. आपण मोडीये तोडी आणि वेवची दे, स्वामींनी दृष्टांत त्याच्यावर सांगितलेला आहे. वेव म्हणजे काय, जो कपडे विणणारा असतो ना, साडी, तो विणलेला कपडा काय करतो, एका गोल जे लाकूड आहे त्याच्यावर तो गुंडाळला जातो, तयार झालेला कपडा. आता काय झालं की तो असा गोल एकदम तशी फांदी भेटणं म्हणजे मुश्किल असतं, सहजासहजी तशी मिळत नाही. बदामाचं जे झाड असतं त्याच्याच फांद्या अशा सरळ सरळ असतात. मग तो ते वेव त्याचं मोडल्यामुळे काय झालं की तो आला बाजारामध्ये, तर बाजारामध्ये तो वेव त्याला काही मिळाला नाही. मग एका झाडाखाली येऊन झोपला आणि बघितलं तर त्या झाडाला सरळ फांदी होती. तो म्हटलं याचा वेव जर का तयार केला नाही, या फांदीचं इतकं बरोबर आपल्याला पाहिजे तसंच वेव तयार होईल, असं मनात आणल्या वेव खाली पडला, तयार, फांदी तिकडेच आहे ती, पण वेव तिथे त्याला खाली पडलेला दिसला बाजूला. त्यांनी बघितलं, अरे आपण जे मनात आणलं तेच इकडे मिळालं आपल्याला, बरं झालं चला. मग त्यांनी ते खांद्यावर घेतलं आणि तो निघाला. त्या झाडातनं आवाज आला त्याला की अगं मी कल्पवृक्ष, प्रसन्न झाला माग, मी कल्पवृक्ष आहे, तू जे कल्पशील ते मी तुला देणार. आता तू वेव कल्पना केली, तुला वेव मिळाला, अजून तुला काय पाहिजे ते माग. त्यांनी विचार केला की तो वेव तुटला आणि आता हा वेव जो नेतोय आपण, हा पण जर का तुटला तर, मग तो म्हणतो अजून एक वेव देऊन टाक, म्हणजे अजून एक लाकूड दे, मोडीये तोडीये आणि वेवची दे. आता तो कल्पवृक्ष जर का प्रसन्न झाला, त्याच्याकडे परीस मागितला पाहिजे होतं, सोनं मागितलं पाहिजे होतं, संपत्ती मागितली पाहिजे होती, म्हणजे त्याचं कायमस्वरूपी जे काही गरिबी आहे ती निघून गेली असती, ते काम करत बसावं लागलं नसतं त्याला. पण त्यांनी वेव मागितला का, कारण की मागायचंच ज्ञान नसल्यामुळे काय मागायचं आपल्याला, तर परमेश्वर प्रसन्न झाले जीवे काही विषय व्यवहार मागायचा का ना, जीवे परमेश्वराकडे परमेश्वराचे प्रेमची मागावे, देवाकडे देवाचं प्रेम मागता आलं पाहिजे आपल्याला. अशा पद्धतीने अमुके नव्वेची ते मज कैसेनी होईल, म्हणजे या ठिकाणी अप्राप्ती म्हणायची कशाला ना, अमुके नव्वेची, म्हणजे जर का स्थान प्रसाद वगैरे इत्यादी प्राप्त होत नसेल तर ते मज कसं मिळेल याच्याविषयी देवाकडे प्रार्थना करायची. अपराधिया पापियासी, का मिळत नाही, कारण की मी अपराधी आहे, पापी आहे, हे मी जोडलं नाही. जेव्हा देवानी जोडायला संधी दिली तेव्हा जोडलं नाही, म्हणून आता ते मला प्राप्त होत नाही. जे मी करीत असे तया तव, म्हणजे मी विधी भंग करतोय, देवाचा ऐकत नाही, प्रवृत्तीचा भंग करतोय, म्हणून मला ईश्वरदायक विधी 7 पदार्थ जे आहेत त्यांची उपलब्धता मला सहजासहजी होत नाही. अमुके ते व्हावेची या ते आरती, म्हणजे मला अमकं व्हावंच, भेटलंच पाहिजे, देवाच्या मागे लागलं पाहिजे. आपण देवा माझं अनुसरण घडलंच पाहिजे, देवाच्या मागे लागा आणि प्रयत्न तुम्ही पण करा. स्मरण घडलंच पाहिजे, देवाच्या मागे लागा, तुम्ही सुद्धा प्रयत्न करा. अशा दोन्ही गोष्टी जर का आपण केल्या, प्रार्थना आणि प्रयत्न, तर परमेश्वर निश्चितच प्रसाद दिल्याशिवाय राहत नाहीत. आणि म्हणून ही अर्थ आपल्यामध्ये असली पाहिजे. अमुके ननुष्ठेची, आता आरतीच असली पाहिजे का, अमुके ननुष्ठेची, म्हणजे नित्य निमित्त विधीतीतलं जे काही विधी आहेत ते आपल्याकडनं होत नाही, याच्याविषयी सुद्धा देवानी सांगितलेले विधी आपल्याकडनं घडत नाहीत, याच्याविषयी सुद्धा दुःख केलं पाहिजे. त्याला काय म्हणतात ना, चर्येचा अपरितोष, म्हणजे चर्येबद्दल अपरितोष म्हणजे दुःख, समाधान व्यक्त करावं. देवाला अपेक्षित साधना माझ्याकडनं होत नाही. अप्राप्ती नाही, याला अप्राप्ती म्हणू नये. चर्येला, चर्या जी आहे ती अप्राप्तीमध्ये घेतली नाही. का नाही घेतली, जे पदार्थ नव्हे, चर्या ही क्रिया आहे, तो काही पदार्थ नाही. राशी म्हणजे ती कर्माचे डोंगर, अप्राप्ती निमित्तके कर्माच्या राशी नसतात असं म्हटलेलं आहे. राशी तर कशाच्या राशी नसतात, आणि राशी म्हणजे काय,
राशी म्हणजे ती कर्मांचे डोंगर. अनंत कर्म जे आहेत, आपण क्षणा एका माझे ते एक आपजवलेलं आहे, जे आपल्याला जन्माच्या सहस्र जन्म जरी घेतले तरी ते नासल्या जाणार नाही, एवढं आपण जोडून ठेवलेलं आहे. ज्यांनी कर्ज घेतलेलं आहे त्याला विचारा, तो एक कर्ज फेडायला गेला तर दुसरं कर्ज होतं. असे कर्ज फेडता फेडता तो एवढा कर्ज बाजारी होतो. याचा दृष्टांत स्वामींनी रिणायताचा दिलेला आहे. तो ह्याच्याकडनं घेतो त्याला देतो, त्याच्याकडनं घेतो त्याला देतो, परंतु ते कर्ज काय त्याचं संपत नाही, उलट वाढत वाढत जात असतं. असं कर्मांचं जे आहे, आपण कर्जाचं डोंगर आपण बघितलेलं आहे, परंतु इथे आम्हाला कर्माचा डोंगर जो आहे तो कर्माचा डोंगर पण इथे लक्षात येतो. आणि तो कशाने नसतो, तो अप्राप्ती निमित्त के दुःखे जर का केलं तर असं कर्मांचे जे काही डोंगर आपण निर्माण केलेले आहेत ते आपले त्याच्यामध्ये नासून जातात. संता संते कर्म सर्व सारखेच जोडलेले आहेत का? ना संता संते कर्मामध्ये भेद आहे. कर्म म्हणजे एकच, जे केल्या जातं, यत क्रियेते तत्कर्म म्हणून कर्म. त्याला कर्म काय म्हणतात? जे केल्या जातं त्याला कर्म म्हणतात. मग ते तुम्ही वाईट करा तेही केल्या गेलं, चांगलं करा तेही केल्या गेलं, ते कर्म या पदामध्ये जोडल्या जातं. परंतु कर्मामध्ये परत दोन भाग आहेत. तुम्ही चांगलं केलं आणि तुम्ही वाईट केलं. चांगलं केलं तर त्याचं पाप म्हणजे असंत, आणि चांगलं केलं तर संत म्हणजे पुण्यरूप क्रिया होते, आणि वाईट केलं तर असंत म्हणजे पापरूप क्रिया त्याच्यामध्ये घडते. नानाविधे विचित्रे कर्म कशी आहेत? नानाविध आहेत, वेगवेगळ्या प्रकारची कर्म आहेत, आणि कर्माची गती कशी गहन आहे. कुठलं कर्म कुठे उद्भवतं आणि कुठे घेऊन जातं आपल्याला, कर्माविषयी आपण सहजासहजी कुठल्याही प्रकारे निकाल देता येत नाही, इतके विचित्र कर्म आहेत. नासती हे कशा करता सांगितलं आपल्याला? संत कर्मे आहेत, नानाविध आहेत, विचित्र आहेत, कारण की ते कर्म सगळे अशा प्रकारची सगळी कर्म नासतात अप्राप्तीने, म्हणून इथे त्याचा उल्लेख केला. हे विधीपसी थोर म्हणजे सर्व विधींपेक्षा अप्राप्ती विधी जो आहे तो खूप मोठा विधी आहे. अप्राप्ती हे सामान्य वाक्य. आता अप्राप्ती मध्ये हे जे 7 पदार्थ जे आहेत ते कुठून आणले बरं? अप्राप्ती हे सामान्य वाक्य, सहज वाक्य आहेत, आणि त्याच्यामध्ये सर्व 7 पदार्थ जे आहेत, ईश्वराची ऐसा विशेष नाही, याच्यामध्ये ईश्वर मात्र घेत असताना इथे सांगितलेलं आहे, ईश्वराच्या प्राप्तीसारखा इतर कशाचाही विशेष नाही. तर मग 7 पदार्थांची अप्राप्ती असं म्हणण्यापेक्षा ईश्वराचीच अप्राप्ती भावावी असं का नाही म्हटलं? तेने विशेष तरी ईश्वरीची लाभेल, फक्त ईश्वर भेटेल. तुम्ही जर का म्हटले की मला देवाला भेटायचं, देव पाहिजे, तर तुम्हाला परमेश्वर व्यक्त अवतारामध्ये येऊन भेटतील, परंतु भेटून काय होणार? मार्कंडांत भेटले आमचे स्वामी, त्यांनी काय केलं? दोष जोडले. लखुबाईसांचं उदाहरण आहे, स्वामींसाठी योग्य सेवा करता नाही आली. अशी कितीतरी उदाहरण आहेत. काळबोटे आले, स्वामींशी खोटं बोलून गेलेले आहेत. सारंग पंडित आहेत, स्वामींवर बुद्धीच नाहीये. देवाला भेटून करायचं काय आपल्याला? नुसता देव भेटून चालणार नाही. देव भेटल्यानंतर पुढच्याही प्रक्रिया आपल्या झाल्या पाहिजेत, आणि त्यामध्ये ईश्वर नुसतं न मागता 7 पदार्थांची अप्राप्ती जर का भावली तर त्याच्यामुळे अडथळे नासणार, आणि योग्यता वाढेल, अधिकार वाढेल. त्याच्यामुळे ईश्वर भेटीचा लाभ जो भटोबासांना झाला, माहीम भट्टांना झाला तो होईल. सारंग पंडितांना जो अलाभ झाला तो आपल्या पदरी येता कामा नये. जे भटोबासांना लाभ झाला तोच लाभ ईश्वर भेटीमध्ये आपला झाला पाहिजे. म्हणून इथे 7 पदार्थांची अप्राप्ती आपण करणं तेवढंच आवश्यक आहे. सामान्य तरी तयाचे भिक्षू धर्म प्रसाद अवघेची लाभे. याच्यामध्ये 7 पदार्थ जर का याच्याविषयी अप्राप्ती जर का भावली तर त्यांचे परमेश्वराचे भिक्षू धर्म, परमेश्वराने सांगितलेला प्रसाद जो काही विहित केलेला आहे, प्रसन्नतेने दिलेला आहे, अवघेची लाभे म्हणजे सर्वच गोष्टींविषयी अप्राप्ती भावता पण येते, आणि अप्राप्ती भावली की सगळ्या गोष्टी आपल्याला प्राप्तही होतात. तरी नाश तो कैसा म्हणजे टीकाकार शंका करतात, कर्माचा नाश होतो तो कसा बरं? हा तव अवघ्या निमित्त विधीचा बाप. अप्राप्तीमध्ये कर्मनाश कसा काय होतो ना? कारण की
हा कसा आहे, हा जो विधी आहे हा अवघ्या निमित्त विधीचा बाप आहे, म्हणजे सर्वात मोठा विधी आहे. कसा बरं ना, सर्वोत्तम म्हणजे प्रेमाला पात्र करणारा असल्यामुळे तो सर्वोत्तम आहे. आधी अदक्षता मग अयोग्यता मग कर्मे, म्हणजे लगेच कर्मांचाच नाश होतो का फक्त न, तिथे सांगतात अप्राप्ती जर का भावली तर अदक्षता म्हणजे तुमच्यामध्ये जी अकुशलता आहे क्रियेमधली किंवा अदक्षता म्हणजे क्रिया करताना तिथे काही ना काही दोष घडतो वगैरे इत्यादी सर्व अदक्षतेचा नाश त्याच्यामध्ये होत असतो. अदक्षता म्हणजे काय, अकुशलता असल्यासारखं आहे. जसं आता आपण पाणी देतो ना कोणाला, पाणी देत असताना आपण तो जो रिकामा ग्लास उचलतो तो काय करतो, त्याच्यामध्ये बोट बुडवून आपण तो ग्लास त्या पाण्याच्या मडक्याजवळ घेऊन जातो आणि ते बोट कशात कुठे बुडलेलं आहे, आपलं आतमध्ये ग्लासामध्ये, रिकामाच आहे ग्लास, आणि मग त्या ग्लासामध्ये आपण पाणी घेतो. आता तुमच्या जे बोटाला माती आहे, जे वाढणारे लोक असतात ना, आता त्यांनी दंडोत घातली का इकडे तिकडे हात लावलेत, वाढणाऱ्या लोकांनी कधी आपले हात स्वच्छ धुवायचे आणि मगच वाढायला घ्यायचं. त्यांच्या हाताला जी घाण आहे, माती आहे, ती सगळी त्या ठिकाणी आपल्याला त्या पाण्यामध्ये येऊ शकते. आता ते पाणी जे देतो आपण ते सुद्धा कसं, त्याचं ग्लासाला आपण त्याच्या तोंडाला धरत असतो. मग त्या वेळेला काय होतं, हो हो काय करायला, आता नको संपू द्या आपण नंतर. मग त्या वेळेला आपला जो हात आहे त्याची पूर्ण माती त्या ग्लासाच्या तोंडाला लागते. एखादा व्यक्ती ते पाणी पितोय, ते तोंड लावून पितो, सगळी ती माती, म्हणजे आपण त्या वेळेला तुम्ही ट्रे मध्ये चहा वगैरे आणता ना, तो ट्रे मध्ये आणलेला चहा फक्त ट्रे समोर करा, ते बरोबर कप उचलून घेतात, आपण त्यांना कपही उचलून देतो. म्हणजे त्या वेळेला जी अकुशलता घडते, जी तुमच्या हाताची माती पदार्थांना लागते, किंवा आपण हातानेच कधी कधी ते ताट वगैरे वाटी बिटी पुसतो, अजिबात त्याच्यामध्ये आपला बोट जे आहे ते आतमध्ये रिकाम्या ताटालाही नको लागलं पाहिजे, वाटीलाही नाही लागलं पाहिजे, आणि तुमच्या हाताची माती त्याला सगळी लागते. आणि हाताने माती पुसणं म्हणजे काय करतो, माती उलट पसरवतोय आपण, हाताने पुसल्या जात नाही माती, ती पसरवल्या जाते आतमध्ये. तशा पद्धतीने ही अदक्षता म्हणजे सेवेमध्ये ती अदक्षता असते, आणि त्यानंतर मग अयोग्यता नासते, कर्म नासतात. ही सगळ्या अप्राप्तीने सगळे दोष जे आहेत ते नासले जातात. राशी म्हणजे ती डोंगर पर्वत, राशी कशाला म्हणायचं, डोंगरा म्हणजे राशींचे जे डोंगर आहेत, राशींचे जे पर्वत आहेत, हे सगळे त्याच्यामध्ये नासले जातात. नाना विधे संता संत, सगळे कर्म जे आहेत जे तुम्हाला मोक्षाला अडथळा ठरणार आहेत ते सर्व त्याच्यामध्ये नासले जातात. निमित्त विधी अयोग्यतेचा नाश न व्हाव्याचा पूर्व पक्ष, कर्मनाश हे एक, परमेश्वरा विशेष प्रवृत्ती होवावी. तिसरे सन्निधानी घडले जे, म्हणजे सर्व जे काही दोष असतात हे आपले त्याच्यामध्ये नासून जातात. सन्निधानाचे वगैरे सुद्धा ते सन्निधानी नासल्या जात असतात. आणि या सर्व गोष्टींना परमेश्वराचा जो काही आहे मनोधर्म असणं तेवढंच गरजेचं आहे. सिद्धांत अयोग्यता फेडून योग्य करीती, आणि सिद्धांते अयोग्यता फेडून म्हणजे परमेश्वर त्या जीवाची अयोग्यता फेडतात आणि त्या जीवाला योग्य करतात. आणि अशा प्रकारे नुसती आपल्याकडे जर का एखाद्या विधीची उपलब्धता नसेल, उपलब्धता होत नसेल, अविरण होत असेल, तर त्याविषयी अप्राप्ती भावा. स्मरण घडत नसेल, देवाकडे अप्राप्ती करा. पाठांतर होत नसेल, सेवादास्य जमत नसेल, देवाकडे प्रार्थना करा, अप्राप्ती करा, आणि परमेश्वर काय करतील, तुमचे ते कर्म जे आहेत, जे काही अडथळे आहेत, संत कर्म त्याच्यामध्ये नासून टाकतील. हे आजच्या वचन विश्लेषणामध्ये आपण बघितलं. आज आपण आचार करणे प्रकरणातील 71 क्रमांकाचं वचन आणि त्या संबंधित उत्तरार्ध 586 क्रमांकाची लीळा या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.